तर बघा इथं चालू आहे माझा स्वयंपाक संध्याकाळचा. आज आहे शनिवार. मग शनिवारी तर तसं बघितलं तर पिठलं भाकरीचाच बेत असतो. पण आज काय पिठलं भाकरी करूच वाटेना. म्हणलं नको बाबा, म्हणलं आज काय तर चांगलं चटपटीत करावं. कारण दुपारी तर इडली खाल्ली होती आणि सकाळी पण इडलीच होती. मग संध्याकाळी म्हणलं चांगलं मस्त असं कांदा, खोबरं, लसूण, अद्रक सर्व छान, जिरे, खसखस वगैरे सगळं भाजून घेतले बघा. आणि मस्त अशी ग्रेव्ही केली आमटी त्याची. कोणाला फरसाण घेऊन खायचं असलं तर फरसाण घेऊन खातात. मी तर अशीच खाते बघा ही आमटी. अगदी छान आपल्या मिसळीवरची जशी तरी असती ना ग्रेव्ही तशीच लागते बघा, मस्त अशी. तशी ग्रेव्ही केले. थोडासा म्हणजे आता म्हणलं दुसरी भाजी काय करायची, भाकरी करून घेतल्या बघा पातळ पातळ छान मस्त अशा भाकरीवरती अशी आमटी काला करून खायला छान लागतो. आणि थोडासा मग भात लावा म्हणलं, थोडासाच भात पण लावून घेतला. हे बघा असा. मग भात पण झाला होता, आमटी झाली होती. माझ्या मैत्रिणीने लसणाची चटणी दिली होती बघा माझ्यासाठी. भाकरीवर खायला खूप छान लागते. भाकरीवर पातळ होत्या, मस्त अशी चटणी आणि आमटी. भाकरी काला करून खायला खूप छान लागते. आणि मग तसेच त्यांनी माझ्या मैत्रिणीने झाडालाच पिकलेली अशी पपई पण दिली होती. खूप गोड आहे, छोटीच आहे पण खूप छान आहे. या जेवण करायला चॅनलला सबस्क्राईब करा.